आणि म्हणजे पैसे कमी पडले होते. तर पैसे कमी पडल्यानंतर त्यांनी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून ह्या म्हणजे ह्या किल्ल्यासाठी त्यांनी पैसा खर्च केला होता. आणि मग हे शिवाजी महाराजांना कळालं आणि कळाल्यानंतर शिवाजी महाराजांनी सांगितलं तुला काय पाहिजे जे माग. त्यावेळेस त्यांनी काहीच न मागता त्यांनी फक्त एवढं सांगितलं की महाराज जेव्हा तुम्ही जगदेश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तुमच्या चरण स्पर्श मला व्हावं यासाठी माझं नाव त्या पायरीवर कोरा. त्या तिथं पायरीवर नाव आहे बघा, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर नाव आहे. ते त्या इंदुलकरांनी तेवढं मागितलं. आजकालचे नेते किती लागालेत, 1 लाख लागत असतील तर 10 लाखाचे निधी टाकाले. त्या काळामध्ये त्याला तसं करता आलं असतं पण तसे केलं नाही. शिवाजी महाराजांचे सगळे मावळे जे काही सैनिक होते सगळे अतिशय प्रामाणिक आणि इमानदार होते. म्हणून एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं. आणि जवळपास या रायगडावर त्या काळामध्ये 3,500 लोक राहत होते. आता तिथं बाजारपेठ वगैरे तुम्ही पाहिले असेल पण ही काहीच ठेवली नाही. सगळं इंग्रजांनी म्हणजे बरंच नाश केलेला आहे. का केलं त्याचं कारण एकच आहे की हे जर भारतातील लोकांना इतिहास जर कळाला असता शिवाजी महाराज त्या काळामध्ये तर इंग्रज इतके दिवस आपल्या भारतावर त्यांचं राज्य राहिलंच नसतं. तेव्हाच त्यांचं राज्य संपुष्टात आलं असतं. कारण आता आपण गडावर आलो, आज येताना तुम्हाला थकवा आला पण इथं आल्यानंतर आता थोडीफार स्फूर्ती मिळाली तुम्हाला. तुम्ही लई झाले 1 ते 2 किलोमीटर पायी चला म्हणलं तर चालू शकणारे नाहीत पण एवढा मोठा गड तुम्ही सर करून वर आलात. खरंच तुमच्यामध्ये खूप ताकद आहे, एनर्जी आहे आणि जाताना तुम्ही अशाच एनर्जीने खाली जाल अशी आमची अपेक्षा आहे. आणि जर